राज्यात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे राज्यातल्या हरित पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा उत्पादन, शाश्वत शेती आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल, तसंच हरित अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या इंडिया स्टेट क्लायमेट इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये राज्यातील स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन उत्सर्जन, स्वच्छ इंधन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या गुंतवणूक घोषणा करण्यात आल्या. या परिषदेत जाहीर झालेल्या गुंतवणूक उपक्रमांमुळे राज्यातली स्वच्छ ऊर्जा, हरित उद्योग, कार्बन व्यवस्थापन, कृषी मूल्य साखळी आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक आकर्षित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं हरित आणि शाश्वत विकासाला मोठी गती मिळत आहे. महाप्रीत आणि सुगम CSS यांच्या भागीदारीतून राज्यातली फळं आणि भाजीपाल्यांच्या प्रमुख उत्पादन क्षेत्रांमध्ये 100% सौर ऊर्जेवर चालणारी सूक्ष्म शीतगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राज्यातील 10हून अधिक क्षेत्रांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि शेतकरी गटांसाठी आधीच उभारण्यात आलेल्या 50 सूक्ष्म शीतगृहांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी सहाय्य दिलं जात आहे. यामुळे फळं आणि भाजीपाल्याचा काढणीनंतर होणारं नुकसान कमी होण्यास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.